मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याच्या विरोधात मुस्लिम समाजाकडून निषेध आंदोलन करण्यात आले। तर जुने नाशिक सध्या देशात आणि महाराष्ट्रात सुरू झालेल्या इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी स्वतःला नामधारी समजणारे संत महात्मे स्वतःच्या काकळतेचे तोरे तोडून इस्लाम धर्माचा अभ्यास न करता वादग्रस्त वक्तव्य करून मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावून जातीय तेढ निर्माण करण्याचा जाणून बुजून काही निवडक राजकीय पक्षाच्या आशीर्वादाने धार्मिक तेढ निर्माण करत आहेत। तर या सर्व प्रकरणाचा निषेध म्हणून मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चौक मंडई कारंजा नाशिक येथे निषेध करून आत्मक्लेश आंदोलन आणि पथनाट्य सादर करून या नकली साधूंचा आणि सत्ताधारी आमदारांचा आणि केंद्र आणि राज्य सरकारचा जाहीर निषेध करत आहे। किसी के प्रचार के लिए नहीं जमा हुए, दूर से देखकर ना भागे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि। अल्लाह ताला कुरान मजीद में सूरह कलम में आयत नंबर 13 में फरमाता है उतिल्लिम बाद ज़ालिका ज़नीम, ये सरकार का जो गुस्ताख है बेशक वो हरामी है। ये कुरान का फरमान आलीशान है। सरकार के मुबारक ज़माने में भी गुस्ताखियाँ होती थी और आज भी हो रही है, जो बहुत ज़्यादा तादाद में हो रही है। और नए नए जो पाखंडी बाबा लोग हैं ये अपनी दुकान चमकाने के लिए, अपना टीआरपी बढ़ाने के लिए ये सब इस्लाम को और मुसलमानों को बदनाम करने के लिए कर रहे हैं। जैसा कि 1936 में जर्मनी में हिटलर की जितने भी न्यूज़ एजेंसी थी उनका एक ही नारा था, नो रोल। आज मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने चौक मंडई कारंजा येथे देशात चाललेल्या मोहम्मद पैगंबराच्या अपमानजनक वक्तव्य हे भोंदू बाबा डुप्लिकेट बाबा यांचा जो प्रकारे पर्दाफाश होत आहे त्यामुळे त्याच्यापासून वाचण्यासाठी स्वतःचं कातडं वाचवण्यासाठी हे मुस्लिम समाजाच्या सर्वोच्च धर्मगुरूवर सर्वोच्च धर्म संस्थापकावर विविध प्रकारची वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत याचा आज आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने जाहीर निषेध केला। खऱ्या अर्थाने मुस्लिम समाज हा शांतताप्रिय समाज आहे। त्यांना त्यांच्या मोहम्मद पैगंबरांनी शिकवण दिलेली आहे का या देशात आणि ज्या देशात तुम्ही राहता त्या देशाशी इमाने एतबारे वागा, त्या देशाच्या कायद्याशी आणि संविधानाशी इमाने एतबारे राहा व त्या संविधानाचं पालन करत आणि आजपर्यंत या देशामध्ये वागत आलेलं आहे। आजपर्यंत ज्या काही पाकिस्तानला मदत करणारे हे कोणत्याही प्रकारचे मुस्लिम सापडलेले नाही, तर SIचे एजंट हे त्यांच्याच समाजाचे सापडलेले आहे। जे आज भोंदूगिरी महाराज हे आमच्या धर्माच्या संस्थापकावर प्रत्यारोप करत आहेत। खऱ्या अर्थाने या येथील शासनाने संविधानाची शपथ घेतलेली आहे आणि त्यांनी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्यांना अटक केली पाहिजे होती, परंतु त्यांनी त्यांचा एक पिल्लू सोडून आणि मुस्लिम समाजावर विविध प्रकारचे आरोप करतो अशा प्रकारच्या संविधानिक आमदारावरही कोणत्या प्रकारची कारवाई होत नसल्याने आज आम्ही संघटनेच्या वतीने एक पथनाट्य सादर करून आणि संपूर्ण महाराष्ट्र शासन, केंद्र शासन, भोंदू महाराज व आमदाराचा जाहीर निषेध केलेला आहे। तुमचं नाव? मी प्रदेशाध्यक्ष अजीज पठाण। न्यूज मराठी 24/7, नवा भारत नवा विचार।